अजितदादांना वित्त खातं देण्यात आलेलं आहे. बऱ्याच शिंदे गटाचा याचा विरोध होता असं म्हणतात. कशी समजूत काढली काय सांगणार? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्री महोदयांना जी खाते दिली आहे ती समन्वयाने दिली आहे. जोपर्यंत तीनही पक्षाचा समन्वय होत नाही तोपर्यंत असे निर्णय होत नाही. त्यामुळं मला वाटतं या निर्णयाला सर्वांची संमती आहे. या खातेवाटपामध्ये असं दिसतंय की जो अस्वस्थता होती शिंदे गटामध्ये कुठेतरी झुकतं माप शिंदे गटात दिलेलं आहे आणि कमी खाती महत्त्वाची खाती जी आहेत ती अजित पवारांच्या ग्रुप वाटेला आली असं वाटतं. कधीच कुठलं खातं महत्त्वाचं किंवा अतिमहत्त्वाचं नसतं. 13 कोटी जनतेच्या विकासाकरता प्रत्येक खातं महत्त्वाचं आहे. थकवा नाही, हेरफॉल नाही, त्वचा उजळली चमकदार, ऍसिडिटी पिंपल्स डोके दुखी वर्तन विषता असरदार, रणविषता टॅब्लेट्स. हे चुकीचं आहे की हे खातं कमजोर आहे, हे खातं मोठं आहे, हे खातं लहान आहे. सर्वच पोर्टफोलिओ हे महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीला असो की भाजपाला शिवसेनेला असो जे पोर्टफोलिओ मिळाले आहेत त्या पोर्टफोलिओमधून महाराष्ट्राचा जनतेला दिलासा मिळेल असं काम मंत्री महोदय करतील. सर्वच खाते हे दमदार असतात, कोणतेही खातं कमजोर नसतं. सर, तुम्ही 152चं मिशन हाती घेतलं, तुमच्या मित्रपक्षांना किती जागा देणार? नाही, मी कालही स्पष्ट केलं आहे की आमचा स्ट्राईक रेट 90% करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. कारण आम्ही 51%ची संघटना बांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातलं आणि देशाचं जे रॉकेट सरकार आहे, जे विकासाचे कामं रॉकेटच्या स्पीडनी करत आहे, या सरकारचं जे कामं आहेत आणि आमची संघटना ज्या आम्हाला सीट मिळतील आमचा स्ट्राईक रेट 90% ठेवू. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा शिंदेजींना ज्या सीट मिळणार आहे आणि आम्हाला मिळणार आहे हे वरिष्ठ नेतृत्व आमचा पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. पण नक्की आम्हाला 90% आमचा रेट ठेवू आणि जास्तीत जास्त सीट निवडून आणू. 152+ सीट आम्ही येऊ आणि युतीच्या आम्ही जेवढी ताकद भाजपच्या सीटला आम्ही लावू तेवढीच सीट ताकद आम्ही एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्याही राष्ट्रवादीमध्ये उमेदवाराला देणार आहोत आणि त्यांचीसुद्धा ताकद आमच्या उमेदवाराला मिळेल अशा आधारावर आम्ही या ठिकाणी योजना तयार केली आहे. खातेवाटप अधिकृतरित्या खातेवाटप जाहीर करण्यापूर्वीच अजितदादांनी आज अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. आता अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना खाते वाटपाच्या पूर्वीसुद्धा कुठल्याही डिपार्टमेंटची बैठक घेता येतं. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी बैठक घेतली असेल, त्यामुळं एवढी त्यामध्ये काही कुठलाही भाऊ करायची गरज नाही. ठाकरे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे. काल म्हणले होते फडणवीस की आम्ही खंजीर खुपसला नाही तर ही कूटनीती होती. उद्धव ठाकरे म्हणले की ही कूटनीती आम्ही खलबत्त्यात कुठून त्याचा चूर्ण करू. नाही, उद्धव ठाकरे आपल्याला सर्वांना माहीत आहे कोणत्या मानसिकतेत बोलत आहेत. फडणवीसजी यांनी जे काल भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत जे काही महाभारतातले रामायणातले दाखले दिले आणि त्यांनी हे स्पष्टही केलं, हे दाखले मी कोणाला उद्देशून देत नाही आहे. शेवटी एखाद्या व्यक्तीने जर आपल्याशी धोका केला असेल तर त्याचा जरूर त्या ठिकाणी पुढच्या काळात त्या धोका जो दिला त्याला आपल्याला ज्यांनी गद्दारी केली त्यांना जागा दाखवावं लागतं. आणि म्हणून फडणवीसांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधानं केली आहेत ज्यामध्ये 100% सत्यता आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही सत्यता माहीत आहे की 2019मध्ये देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याकरता मॅन्डेट होतं. मॅन्डेटलाही छेद घातला उद्धव ठाकरेंनी आणि भाजपला तर पाठीशी खंजीर खुपसलाच, हे सत्यच आहे. काल फडणवीसांनी दुर्योधनाचं उदाहरण दिलं कूटनीतीचं. मग विरोधकांकडनं प्रश्न उपस्थित होतो की अजितदादा गट मग कौरवांचा गट होता का पूर्वी? नाही, मी वारंवार सांगतो आहे की काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय म्हटलं की भारतीय जनता पार्टीचा नैसर्गिक इमोशनल युती ही शिवसेनेसोबत आहे, जी एकनाथजीसोबत आहे. आणि जे काय राष्ट्रवादी आमच्याकडे आली आहे ती पॉलिटिकल आमचं त्या ठिकाणी युती आहे, राजकीय युती आहे. आता तुम्ही त्यावेळी आमच्याशी बदमाशी केली, तुम्ही त्यावेळी मॅन्डेटच्या बाहेर जाऊन आम्हाला त्या ठिकाणी
दूर सारलं. त्यामुळं राजकारणामध्ये तुम्ही जे स्वीकारलं त्यापेक्षाही महत्त्वाचं होतं की तुम्हाला ज्या लोकांनी सोडलं त्या लोकांनी आज आमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला. आणि राजकारणामध्ये बेरजेचं राजकारण करावं लागतं. राजकारणात बेरीज करून पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या विचाराचे पक्ष जर एकत्र आले यातनं चांगलं निघतं. या महाराष्ट्राचं भलं होईल. उद्धव ठाकरे का वारंवार देवेंद्रजींना टीका करतात? तो विकासाचा असेल. आता अजितदादांकडे जे खातं गेलेलं आहे, तुम्हाला वाटतं भाजपची अपेक्षापूर्ती अजितदादा करतील आणि शिंदे गटाच्या आमदारांना आता कसं सांभाळणार तुम्ही? माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा तिघंही मिळून अर्थसंकल्प तयार करतात. आता मागच्या वेळी देवेंद्रजी आणि एकनाथजींनी अर्थसंकल्प तयार केला, मांडला देवेंद्रजींनी. पण शेवटी सरकारमध्ये जेव्हा युतीचं सरकार होतं किंवा येतं तेव्हा एकत्रितपणे विचार विनिमय करून राज्याच्या जनतेला दिलासादायक निर्णय घेतले जातात. शेवटी अजितदादा जरी अर्थसंकल्प मांडतील पण त्याला देवेंद्रजी, एकनाथजी जोपर्यंत तिघही मिळून त्याला अंतिम करत नाही तोपर्यंत अर्थसंकल्प मांडला जात नाही. गरज संपली म्हणून महबूबा मुफ्तीला बाहेर काढलं काल फडणवीस म्हटले. आता विरोधक असा प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्रात गरज संपल्यावर या दोघांना बाहेर काढणार नाही हो. माननीय देवेंद्रजींनी काय म्हटलं की जेव्हा पाकिस्ताननी असा फतवा जाहीर केला की काश्मीरमध्ये, जम्मूमध्ये सरकार बनवू शकत नाही, सरकार बनवून दाखवलं. देशामध्ये हिंमत आहे, भाजपामध्ये हिंमत आहे. आम्ही चॅलेंज स्वीकारलं. पाकिस्तानने दिलेलं चॅलेंज भाजपाने स्वीकारलं आणि सरकार बनवून दाखवलं. आणि सरकार बनवून दाखवायचं होतं आणि पाकिस्तानला थेट इशारा द्यायचा होता की होय आमच्या ती धमक आहे भारतीयामध्ये की तिथे लोकशाहीचं सरकार बनू शकतं. आणि त्यामुळं सरकार बसवलं आणि मग तर सोडून दिलं. आम्ही पाकिस्तानने दिलेल्या धमकीला त्या ठिकाणी थेट इशारा जो त्यांचा होता त्या इशाऱ्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी सरकार बनवावं लागलं. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेच्या युतीबाबत म्हटलेलं आहे की तडजोड करणार नाही, त्यांचा प्रश्न आहे, त्याबद्दल मी काही उत्तर देणार नाही. शेवटी आपापला पक्ष कसा चालवायचा, कोणासोबत युती करायची नाही करायची याबद्दलचा अधिकार मला नाही आहे. त्यांच्या पक्षाचे अधिकार त्यांना आहेत. उद्धव ठाकरे का वारंवार देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात? का तुम्हाला काय वाटतं, का टीका करतात? नाही, उद्धव ठाकरे हे खरं तर त्यांना 24 तास देवेंद्र फडणवीसजी दिसतात. शेवटी मुख्यमंत्री पद गेल्यावर आता ती खुर्ची त्यांच्या स्वप्नात दिसत आहे आणि ती खुर्ची देवेंद्रजीमुळं गेली असं त्यांना वाटतं आहे. पण त्यांनी वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे, स्वप्नातून बाहेर निघालं पाहिजे. आता ते मुख्यमंत्री नाही आहेत आणि कधी होतील का मला माहिती नाही. कारण ज्या नेतृत्वापासनं त्यांचेच लोक सोडून जातात, शेवटी नेतृत्वाला लोक सोडून गेले. त्यांचं नेतृत्व त्यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मान्य केलं नाही. आज लाखो शिवसैनिक, हजारो शिवसैनिक आणि आमदार खासदार निघून चालले. मग तुम्ही आपलं घर सांभाळू शकत नाही तर मग कधी तुम्ही त्या मुख्यमंत्री पदाच्या सीटवर पोहोचू शकत नाही. ज्याला घरं सांभाळता येत नाही ते कधीही मोठे होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांच्या स्वप्नात जे आता येत आहे मुख्यमंत्री बनण्याचं पुन्हा, आणि आत्ता जेव्हा स्वप्नातून ते बाहेर निघतात तेव्हा ते मुख्यमंत्री नसतात. त्यांना ते फ्रस्ट्रेशन येतं की माझं मुख्यमंत्रीपद गेलं, माझं मुख्यमंत्रीपद गेलं, याला जबाबदार फडणवीस आहे, याला जबाबदार फडणवीस आहे. त्यांनी 2019 आठवावं की 2019ला माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने अभिमन्यूचा वध करण्याचा प्रयत्न महाभारतात झाला तसंच देवेंद्र फडणवीसांना अभिमन्यू करण्यात आलं. सर्वांनी मिळून देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी चक्रव्यूहात घेरलं आणि MVA महाविकास आघाडी तयार करून देवेंद्रजीला मुख्यमंत्री पदापासून थांबवलं. तुम्ही जे केलं, तुम्ही जे त्या ठिकाणी षडयंत्र केलं, आता तुमच्यासोबत जे झालं म्हणून त्या ठिकाणी त्यांची मानसिक अवस्था बिघडलेली आहे असं मला वाटतं. नाना पटोले यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली. ते नाना पटोलेजीला वाटतं, आता मला जे वाटतं नाना पटोलेजीला किती त्यांच्या मनातून ते सांगतील मला माहिती नाही. पण जेव्हा आता अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी 210+ झाले आहेत, 210+चा हाऊस झाला आहे सत्ताधारी पक्षाकडे. आता विरोधी पक्षाकडे
78 राहिले आहेत. तर माननीय नाना पटोले साहेबांना वाटतं आहे की पुढचं 24 आणि पुढचे 29 10 वर्ष जर काँग्रेस पार्टी सरकारमध्ये येणार नसेल तर आपल्याकडले आमदार हे अस्वस्थ झाले आहेत आणि अस्वस्थ झालेल्या आमदारांना थांबवण्याकरता राष्ट्रपती राजवट लागवा, राष्ट्रपती राजवट लावा असे विधानं करून आमदारांना त्या ठिकाणी अस्वस्थ आमदारांना अस्वस्थ पक्षाला थांबवण्याचा प्रयत्न मला वाटतं ते करतायत. पण नाना पटोलेजीला हे माहीत आहे काँग्रेसचे आमदार अस्वस्थ आहे आणि ते सरकारी पक्षाकडे केव्हाही जाऊ शकतात ही भीती नाना पटोलेला वाटतं आहे. आणि कधी बोलत आहे नाही, आता मी ते काही बोलणं योग्य नाही. आपल्याला नेमकं पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट झालेले दिसतील. आता आम्ही कुठलाही गट तटाचा विचार करत नाही आहे, पण भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर काम करण्याकरता कुणी पक्षात येत असेल तर भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा आणि झेंडा आम्ही त्यांच्या हातात द्यायला तयार आहे. आम्ही कधीही कोणी किती वाजता जर पक्षात आलं तर त्याचं स्वागत करू. चंद्रयान 3चं प्रक्षेपण झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शास्त्रज्ञांनी जे मोठा प्रयत्न केला त्यामुळे देशाला नक्कीच फायदा. आज आपल्या सर्वांकरता अभिमानाची बाब आहे. संपूर्ण जगाने मोदीजींचं अभिनंदन केलं. 130 कोटी भारतीयांनी मोदीजींचं अभिनंदन केलं आहे की चंद्रयान 3 या ठिकाणी आपल्या देशाच्या सेवेकरता आज गगनभरारी घेतलेला आहे. मला वाटतं ही खूप मोठी अचिव्हमेंट मोदीजींच्या नेतृत्वातली आहे. सर एक हिंदी में क्वेश्चन है. बीजेपी पे आरोप लगाया जा रहा है कि वो किसी के साथ भी सरकार बनाने के लिए तैयार नहीं है. कश्मीर में भी सरकार बनाएगी. देखिए, अलग अलग विचारों की अलग अलग पार्टियां जब भारतीय जनता पार्टी पे विश्वास करती है, अटल जी ने भी 22 पार्टी की सरकार चलाई थी. सरकार चलाने के लिए अलग अलग विचार के अलग अलग पार्टियां जब आती है तो देश के हित में होता है, महाराष्ट्र के हित में होता है. उसमें मुझे लगता है कोई आपत्ति नहीं है. सरकार चलनी चाहिए, सरकार अच्छे से चलनी चाहिए, जनता को न्याय मिलना चाहिए, जनता के प्रश्न छूटना चाहिए, ये महत्वपूर्ण है. कितनी पार्टियां एक जगह ये महत्व का नहीं है. सरकार ने जनता को न्याय देना चाहिए. और जिस प्रकार से अभी एकनाथ जी, देवेंद्र जी और माननीय अजीत दादा, ये 3 लीडर्स जो अपने अपने लेवल पर अपनी अपनी ऊंचाई लेकर काम करते हैं, इसका फ़ायदा महाराष्ट्र को होगा. और महाराष्ट्र में 13 करोड़ जनता 1.5 साल बाद फिर एक बार ये महायुति को, मैंने तो पहले 200 प्लस कहा था जब शिंदे जी और फडणवीस जी थे, अब तो अजीत दादा उसमें ऐड हुए हैं, तो मुझे लगता है अब 225 का आंकड़ा हम पार करेंगे. और अपोजिशन पार्टी को अपोजिशन लीडर बनेगा कि नहीं बनेगा ये भी हालत उनकी रहेगी या नहीं रहेगी मुझे नहीं मालूम. अभी आपने कहा कश्मीर में पाकिस्तान को जवाब देने के लिए हमने कश्मीर में सरकार बनाई. देखिए, कल माननीय देवेंद्र जी ने जो कहा उसके बारे में जब कोई लोग आपत्ति उठा रहे हैं, मैंने कहा कि देवेंद्र जी ने ये कहा कि हमारे भारत में कश्मीर में जम्मू में सरकार नहीं बन सकती है, वहाँ दहशतवाद आतंकवाद का कब्जा है. तो उस समय पाकिस्तान को करारा जवाब देने के लिए सरकार बना के दिखाई कि हिंदुस्तान में कितनी ताकत है, भारत में कितनी ताकत है. और भारतीय जनता पार्टी की जो राष्ट्र प्रथम की विचारधारा है उसको हम आगे लेके जाने का प्रयास जो कर रहे हैं, मुंह तोड़ जवाब दिया पाकिस्तान को और सरकार बना के दिखाई. बॉम्बे साहेब, या खाते वाटपची काळात भाजपचे अनेक खाते कमी करण्यात आलेले आहे. नाही, जेव्हा कुठलाही मित्रपक्ष ॲड होतो तेव्हा काही कॉम्प्रोमाइज करावे लागतात. मला वाटतं की जेव्हा सरकार चालवण्याकरता आपण जेव्हा वेगळ्या विचाराचे पक्ष घेतले आहेत तर मग काही ठिकाणी आपल्याला बॅकफूटवर यावं लागेल, काही गोष्टी द्याव्या लागतील, काही आपल्याला त्या ठिकाणी कमी जास्त होतील. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही सेटल्ड आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांचे 2 खाते कमी झाले का आणि 1 खातं वाढलं का? आमचे कुठलेही मंत्री खात्यामध्ये अटकले नाही आहे. आमच्या मंत्र्याचे कुठले खाते काढले तरी आम्हाला काही त्याचा दुःख नाही आहे. शेवटी ॲडिशन महत्त्वाचं आहे, विचार आपल्यासोबत आले हे महत्त्वाचं आहे. 3 पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी सरकार बनला आहे. त्या सरकारमध्ये सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. त्याकरता भाजपाने एक पाऊल मागं आलं तरी मला वाटतं काही अडचण नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.